हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे हॉट क्वेश्चन. तुमची आता 10वीची एक्झाम जवळ आलेली आहे, बरोबर आहे, 2026 साठी. तर त्या एक्झामसाठी मॅथ्स 2 मध्ये कोणकोणते हॉट क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत आणि कोणते यावर्षी जास्त विचारले जाण्याची शक्यता आहे, असे आपण क्वेश्चन बघितलेले आहेत. याच्या आधी पण आपण 2-3 व्हिडिओ टाकलेत. मॅथ्स 1चे हॉट क्वेश्चन देखील टाकल्यात, मॅथ्स 2चे देखील, जे जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी त्याचेच आपण व्हिडिओ तयार केलेले आहेत. त्यामुळे आधीचे जर व्हिडिओ बघितला नसेल तर ते जाऊन बघा. मॅथ्स 1 साठी पण आहेत आणि मॅथ्स 2 साठी पण आहेत. आता आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण काय बघणार आहे, हॉट क्वेश्चन बघणार आहे, जे तुमचे या वर्षीसाठी काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत. याच्यामध्ये आज आपण जो तुमचा मॅथ्स 2 चा सेकंड चॅप्टर आहे, पायथागोरस थेरम, त्याच्यावरचे बघणार आहे. आणि जो तुमचा थर्ड चॅप्टर आहे, सर्कल, त्याच्यावरचे देखील हॉट क्वेश्चन ह्या वर्षी जे विचारले जाण्याची शक्यता आहे तेच आपण हॉट क्वेश्चन बघणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये जे हॉट क्वेश्चन सांगितले आहेत ते तुम्हाला इन डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता बघा, काय क्वेश्चन घेतलाय बघा. फर्स्ट, इफ ए अँड बी आर नॅचरल नंबर. बघा, तुम्हाला दोन संख्या दिल्यात, ए अँड बी, आणि त्या दोन संख्या तुम्हाला काय घ्यायला सांगितल्यात, तर नॅचरल नंबर घ्यायला सांगितल्यात. अँड कंडिशन काय दिले बघा, ए इज ग्रेटर दॅन बी. म्हणजे ज्या तुम्ही ए च्या व्हॅल्यू घेशीला त्या बी पेक्षा काय पाहिजे, मोठ्या पाहिजे. बी पेक्षा काय पाहिजे, मोठ्या. म्हणून तिने काय कंडिशन दिल्या, ए इज ग्रेटर दॅन बी, म्हणजे बी च्या ज्या व्हॅल्यू घेशील त्या लहान पाहिजेत आणि ए च्या व्हॅल्यू काय असणार आहे, तुमच्या मोठ्या. इफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अँड 2ab आर साइड्स ऑफ द ट्रायंगल. तुम्हाला काय सांगितलंय बघा, एक ट्रायंगल सांगितलंय आणि त्या ट्रायंगलच्या, आता तुम्हाला माहित आहे की ट्रायंगलला किती साइड्स असतात, 3. तर त्या 3 साइड्सचं तुम्हाला मेजरमेंट दिले बघा. ए प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आणि तिसरी साइड दिल्या तुम्हाला 2ab. या तुम्हाला साइड्स सांगितल्यात एका ट्रायंगलच्या. पुढे क्वेश्चन काय दिलाय बघा, ट्रायंगल, देन, इथे देन पाहिजे, देन प्रूव्ह दॅट द ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. तर तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे की हा जो ट्रायंगल आहे तो कोणता ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. बघा, दोन क्वेश्चन विचारलेले त्या क्वेश्चन मध्ये. पहिल्यांदा तुम्हाला ट्रायंगलच्या 3 साइड दिलेल्या आहेत आणि त्या 3 साइड वरून हा जो ट्रायंगल आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. आणि पुढे बघा, फाइंड आउट 2 Pythagorean triplet by taking suitable values of a and b. सेकंड क्वेश्चन काय विचारलंय तुम्हाला, तर पायथागोरियन ट्रिपलेट. आता तुम्हाला पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय माहित असतील, 7th स्टँडर्डला शिकलाय तुम्ही पायथागोरियन ट्रिपलेट. ते पायथागोरियन तुम्हाला कोणतेही 2 पायथागोरियन ट्रिपलेट तुम्हाला काय करायचे, फाइंड करायचे आहेत बाय टेकिंग सुटेबल व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. म्हणजे इथे तुम्ही मनाच्या व्हॅल्यू घ्यायचे आहेत ए आणि बी च्या, परंतु काय कंडिशन आहे, तर ए इज ग्रेटर दॅन बी. म्हणजे ज्या तुम्ही व्हॅल्यू घेतला ती ए ची व्हॅल्यू मोठी पाहिजे आणि बी ची व्हॅल्यू काय पाहिजे, लहान पाहिजे. आणि त्यावरून तुम्हाला 2 पायथागोरियन ट्रिपलेट तुम्हाला काय करायचे, शोधायचे, फाइंड करायचे, बरोबर आहे. पायथागोरियन ट्रिपलेटलाच आपण मराठीमध्ये म्हणतोय पायथागोरसचे त्रिकूट असं म्हणते. म्हणजे 3 जर तुम्ही ट्रायंगलच्या साइड घेतल्या, राईट अँगल ट्रायंगलच्या, म्हणजे आता बघा, 3 जर तुम्ही राईट अँगल ट्रायंगलच्या साइड घेतल्या, म्हणजे आता बघा 2, 4 आणि 6, ह्या जर 3 मी साइड घेतल्या, तर जी तुमची ह्याच्यातला बिगर नंबर बघायचा, बिगर नंबर कोणता आहे तुमचा, 6. त्या 6चा जो स्क्वेअर आहे, म्हणजे 6चा स्क्वेअर किती येणार आहे तुमचा, 36, बरोबर आहे. तो स्क्वेअर तुमच्या ऑदर 2 नंबरच्या काय आला पाहिजे, स्क्वेअरची ऍडिशन यायला पाहिजे. तर त्या 3 नंबरला म्हणायचं पायथागोरियन ट्रिपलेट. आणि जर तसं आलं नाही तर त्याला पायथागोरियन ट्रिपलेट म्हणायचं नाही. आता बघा येते काय, 6 स्क्वेअर इज इक्वल टू 36. तर राहिलेले जे 2 संख्या आहेत त्यांचा स्क्वेअर पण करायचा आणि ऍडिशन करायची. बघा, 2 चा स्क्वेअर 4 आणि 4 चा स्क्वेअर किती येणार आहे, तर 16. मग 16 प्लस 4 आन्सर किती येणार आहे, 20. बघा, सेम आन्सर आले काय, नाही. म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत या पायथागोरियन ट्रिपलेट असणार आहेत काय, नसणार आहेत. इथलं जर उत्तर सेम आलं तर त्याला आपण काय म्हणतोय, पायथागोरियन ट्रिपलेट. तर ट्रिपलेट म्हणजे काय, 3 ज्या साइड दिलेल्या असतात तुम्हाला, 3 साइडची मेजरमेंट दिलेले असतात, म्हणून त्याला काय म्हणतोय आपण, तर ट्रिपलेट म्हणतोय. आता बघा, ट्रिपलेटचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. आता बघा, आपण आन्सरला सुरुवात करूया. पहिल्यांदा तुम्हाला काय दिलंय, तर ट्रायंगलच्या 3 साइड दिल्यात, त्याच्यावरून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे की हा जो ट्रायंगल आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हे तुम्हाला काय करायचंय, प्रूव्ह करायचं आहे. आता बघा, आन्सर लिहायचं. बघा, काय लिहिणार आहे पहिल्यांदा,
की ह्या 3 ट्रायंगलच्या काय दिलेल्या आहेत, साइड्स दिलेल्या आहेत. मग कसं आन्सर लिहूया बघा, द साइड्स ऑफ ट्रायंगल आर, काय काय दिलेत बघा साइड्स, तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, त्यानंतर ना ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आणि तिसरी साइड दिल्या 2ab, ही तुम्हाला काय दिल्या, तिसरी साइड दिल्या. त्यानंतर ना आणि काय क्वेश्चन मध्ये दिले बघा, ए आणि बी हे कोणते नंबर आहेत, नॅचरल नंबर. बघा, ए अँड बी आर नॅचरल नंबर. बघा 4 मार्क्स तुम्हाला हॉट क्वेश्चन साठी असतात, त्यामुळं आन्सर लिहिताना व्यवस्थित लिहायचं, जे पहिल्यांदा गिवन दिले ते लिहायचं. कळलं काय? त्यानंतर ना आणि काय कंडिशन दिल्या तुम्हाला, तर ए इज ग्रेटर देन काय सांगितले, बी. आता बघा, तुम्हाला ह्या ट्रायंगलच्या 3 साइड दिल्यात, त्याच्यावरून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे की ह्या जो ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. मग त्याच्यासाठी बघा, ह्या ज्या 3 साइड आहेत त्याच्यावरून ट्रायंगलची सर्वात मोठी साइड म्हणजे लॉंगेस्ट साइड कोणती येणार आहे बघा. ह्याच्यावरून काय काय दिल्यात साइड बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आणि तिसरी साइड काय दिल्या, तर 2ab. मग त्याच्यातली लॉंगेस्ट साइड कोणती येणार आहे बघा, तुम्हाला बघितल्यानंतरच कळते की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ही काय येणार आहे, त्याची लॉंगेस्ट साइड येणार आहे. मग लिहिताना कसं लिहिणार आहे बघा, द लॉंगेस्ट साइड इज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ही त्याची काय असणार आहे, लॉंगेस्ट साइड असणार आहे. आता बघा, ह्या एक्झाम्पल साठी आपल्याला कॉन्व्हर्स यूज करायचा आहे. कुणाचा, तर पायथागोरस थेरमचा. तुम्हाला माहित आहे, जिथं जिथं राईट अँगल ट्रायंगल येईल तिथं तुम्ही काय यूज करतायसा, तर पायथागोरस थेरम यूज करतायसा. मग ह्या एक्झाम्पल साठी तुम्ही काय यूज करायचं आहे, तर कॉन्व्हर्स. कुणाचा, तर पायथागोरस थेरमचा. काय कॉन्व्हर्स आहे पायथागोरस थेरमचा, तर बघा, जी तुमची लॉंगेस्ट साइड आहे, तर लॉंगेस्ट साइड आपण कोणती कन्सिडर केल्या, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, तिचा काय करायचा, स्क्वेअर करायचा. बघा, लॉंगेस्ट साइडचा स्क्वेअर, तो स्क्वेअर इक्वल यायला पाहिजे. कुणाच्या इक्वल, ज्या तुमच्या राहिलेल्या 2 साइड आहेत, ह्या ज्या तुमच्या राहिलेल्या 2 साइड आहेत त्यांचा स्क्वेअर करायचे आणि त्यांची काय करायची, ऍडिशन करायची. आणि त्या जर 2 व्हॅल्यू ते तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर जर त्या 2 व्हॅल्यू इक्वल आल्या, तर हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलला म्हणायचं राईट अँगल ट्रायंगल. आणि जर त्या इक्वल आल्या नाही तर त्याला राईट अँगल ट्रायंगल आपण म्हणू शकणार नाही. मग काय लिहिणार तुम्ही, इट इज नॉट राईट अँगल ट्रायंगल. आता बघा, तुम्हाला सिद्ध करायचंय की हा राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे ह्या ज्या 3 साइड दिलेल्या आहेत त्या 3 साइड वरून जर तुम्ही कॉन्व्हर्स यूज केला तर तुमचा ह्या 2 आन्सर काय येणार आहे, तुमचे इक्वल येणार आहेत. म्हणजे तुमचं काय सिद्ध होते की हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलच्या 3 साइड वरून हा जो ट्रायंगल आहे हा कोणता ट्रायंगल आहे, तर राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणून आपण ह्या एक्झाम्पल साठी कोणता थेरम यूज करायचा आहे, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. मग बघा, बाय युझिंग कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम, मग बघा, पहिल्यांदा स्टेटमेंट लिहूया. काय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरमचं स्टेटमेंट आहे बघा, इफ स्क्वेअर ऑफ लॉंगेस्ट साइड, बघा लॉंगेस्ट जी साइड असणार आहे 3 साइड पैकी त्याचा काय करायचं, स्क्वेअर. बघा, इफ स्क्वेअर ऑफ लॉंगेस्ट साइड इज इक्वल टू, बघा, इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ other 2 sides, then it is right angle triangle. बघा, काय सांगितलेलं आहे, स्क्वेअर करायचा आहे. कुणाचं स्क्वेअर करायचा आहे, तर लॉंगेस्ट साइडचा स्क्वेअर करायचा आहे. आणि बघा, हा स्क्वेअर इक्वल आला पाहिजे. कुणाला इक्वल पाहिजे, तर त्यांची सम पण घ्यायची आणि स्क्वेअर पण करायची. कुणाची सम आणि कुणाचा स्क्वेअर करायचा, तर ऑदर 2 साइड्स. आणि जर ती जर इक्वल आलं तर त्या ट्रायंगलला कोणता ट्रायंगल म्हणायचा, राईट अँगल ट्रायंगल. आता आपण लॉंगेस्ट साइड कोणती घेतल्या, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, त्याचा आपण काय करणार, पहिल्यांदा स्क्वेअर. बघा, या थेरम नुसार जाण्यासाठी काय करणार, स्क्वेअर. कुणाचा, तर लॉंगेस्ट साइडचा. आता लॉंगेस्ट साइड कोणती आहे बघा, ए
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि त्याच्या ब्रॅकेटचा काय करणार आहे स्क्वेअर. बघा ही तुमची लॉंगेस्ट साइड आहे आणि त्याचा आपण काय करणार आहे स्क्वेअर इज इक्वल टू. आता हे पहिल्यांदा आपण सॉल्व्ह करून घेऊया. ह्याला तुम्ही कोणती साइड म्हणणार? थांबा एक मिनिट, पहिल्यांदा स्टेटमेंट लिहूया. हे लिहिलं लॉंगेस्ट साइडचा स्क्वेअर इज इक्वल टू पुढे काय सांगितलंय सम घ्यायचे, सम पण घ्यायचे आणि काय करायचंय स्क्वेअर पण घ्यायचे. कुणाचं तर अदर टू साइड्स. मग बघा अदर टू साइड कोणकोणते आहेत तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि दुसरी कोणती आहे 2ab. मग त्यांचं काय काय करायचंय तुम्हाला स्क्वेअर. बघा या दोन्ही पण व्हॅल्यूचं मी काय केलं स्क्वेअर आणि मधी साइन कोणतं ना सम. सम म्हणजे मधी साइन कोणतं याला ऍडिशनचं. हे पायथागोरसच्या कॉन्व्हर्स नुसार हे मी इक्वेशन तयार केलं. आता हे इक्वेशन मला काय करायला बघायचंय सॉल्व्ह करून बघायचंय. आता बघा इक्वेशन सॉल्व्ह करताना दोन साइड असणार इक्वेशनला, LHS पण असणार आणि RHS पण असणार. ते सॉल्व्ह केल्यानंतर जेवढं LHSचं उत्तर आहे तेवढंच कोणतं यायला पाहिजे RHSचं. जर असं असेल तर तुम्ही त्या ट्रायंगलला कोणता म्हणणार पायथागोरस थेरम म्हणून, सॉरी राईट अँगल ट्रायंगल म्हणणार. मग आता बघा पहिल्यांदा आपण कोणती साइड सॉल्व्ह करूया तर LHS सॉल्व्ह करूया. बघा काय LHS ला आहे तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इथं कोणता फॉर्म्युला यूज होते बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला घेणार तर ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज होतोय बरोबर आहे. मग आता बघा लिहिताना पहिल्यांदा असल्या LHS इज इक्वल टू काय LHS आहे तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग काय फॉर्म्युला येणार तर ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू काय फॉर्म्युलाचं एक्सपान्शन आहे तर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बीचा स्क्वेअर. हे तुमचा फॉर्म्युला झाला. आता फॉर्म्युल्यानुसार आपण काय करूया कॅल्क्युलेशन. आता बघा ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग इथं बघा एच्या जागी तुमचं काय आहे ए स्क्वेअर आणि बीच्या जागी काय आहे बी स्क्वेअर. आता बघा एक्सपान्शन करूया ए चा स्क्वेअर. मग ए चा स्क्वेअर म्हणजे काय तुमचं आता बघा ए ची व्हॅल्यू किती आहे तुमची ए स्क्वेअर आणि परत त्याला ब्रॅकेट टाकून त्याचा काय लिहिणार आहे स्क्वेअर. बघा पुढे प्लस 2ab. मग बघा प्लस 2 यांच्यामध्ये साइन नाही म्हणजे कोणतं साइन असणार आहे मल्टिप्लिकेशनचं. मग 2 इंटू ए आहे. मग ए म्हणजेच काय तर ए स्क्वेअर इंटू बी. बी म्हणजेच काय तर बी स्क्वेअर प्लस बघा बी चा स्क्वेअर. बी चा स्क्वेअर म्हणजे काय बघा बी ची व्हॅल्यू किती आहे तुमची बी स्क्वेअर. मग बघा बी ची व्हॅल्यू लिहिली बी स्क्वेअर आणि परत त्याचं काय करायचंय स्क्वेअर करायचंय. आता बघा हे सॉल्व्ह करूया. मग काय येणार बघा ए रेस टू 2 इंटू 2 आन्सर किती येणार आहे तुमचं 4 येणार आहे. प्लस बघा 2 इंटू काय काय लिहिणार आहे ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि प्लस बी रेस टू बघा 2 इंटू 2 आन्सर किती येणार आहे तर 4 येणार आहे. ही तुमची कोणती साइड झाली LHS. आता बघा RHS पण बघा सॉल्व्ह करून हेच आन्सर येते काय. मग बघा RHS इज इक्वल टू पहिल्यांदा काय RHS ला व्हॅल्यू आहेत बघा तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2ab आणि ब्रॅकेटचा काय लिहिणार आहे स्क्वेअर. आता बघा इथं जसं तुम्ही ए प्लस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअरचं एक्सपान्शन लिहिलं तसं आता इथं कोणतं एक्सपान्शन येणार तर ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता बघा काय एक्सपान्शन आहे ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण इथं काय करणार आहे यूज करणार आहे. मग आता बघा या ए स्क्वेअरला तुम्ही काय म्हणणार ए आणि बी स्क्वेअरला काय म्हणणार बी. आता एक्सपान्शन करूया बघा काय काय लिहिणारा ए चा स्क्वेअर. मग ए म्हणजे काय आहे तुमचं ए स्क्वेअर. बघा पहिल्यांदा लिहिली मी ए ची व्हॅल्यू किती आहे ए स्क्वेअर. परत त्याचा काय करायचं आहे स्क्वेअर करायचं आहे. परत मध्ये साइन कोणता आहे मायनस. आता बघा 2ab मग 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे ए स्क्वेअर इंटू बी ची व्हॅल्यू किती आहे तर बी स्क्वेअर प्लस बघा बी चा स्क्वेअर. मग बी म्हणजे काय तुमचं बी स्क्वेअर. बी ची व्हॅल्यू लिहिली परत त्याचा काय करायचं आहे स्क्वेअर करायचं आहे आणि परत बघा प्लस काय 2ab आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग आता बघा 2 चा स्क्वेअर किती येतोय 4. ए चा स्क्वेअर ए स्क्वेअर आणि बी चा स्क्वेअर काय येणार आहे बी स्क्वेअर. बघा 2 चा स्क्वेअर प्रत्येक व्हॅल्यूचा स्क्वेअर केला 2 चा स्क्वेअर येणार 4 ए चा स्क्वेअर येणार ए स्क्वेअर आणि बी चा स्क्वेअर काय येणार आहे तर बी स्क्वेअर. आता बघा हे सॉल्व्ह करूया ए रेस टू 2 आणि ब्रॅकेट रेस टू 2 आहे म्हणजे आन्सर किती येणार ए रेस टू 4 मायनस बघा हे सर्व एकत्र करूया 2a स्क्वेअर आणि बी स्क्वेअर प्लस बघा
बी स्क्वेअर आणि ब्रॅकेट रेस टू 2 आहे, म्हणजे काय येणार आहे 2 इंटू 2, आन्सर किती येणार आहे बी रेस टू 4 आणि प्लस काय येणार आहे 4a स्क्वेअर आणि बी स्क्वेअर हा ऍज इट इज लिहिला. आता बघा आपण काय करतोय, ज्या तुमच्या लाईक टर्म्स आहेत त्यांची काय करतोय ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन. आता लाईक टर्म्स कुणाला म्हणायचं की ज्यांचा व्हेरिएबल सेम आहेत. मग आता बघा a रेस टू 4 आहे आणि कुठे a रेस टू 4 ची टर्म आहे काय नाही. परंतु बघा ए स्क्वेअर बी स्क्वेअर, बघा इथे ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि त्याला कोइफिशियंट कोणता आहे 2. परत बघा की ह्या इक्वेशन मध्ये ए स्क्वेअर बी स्क्वेअर ची टर्म आहे काय आहे, म्हणजे ह्या टर्म्सला कोणता टर्म म्हणणार तुम्ही लाईक टर्म्स, म्हणजे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन जे काय असेल ते करणार. मग आता बघा पहिल्यांदा मी लिहिलं ए रेस टू 4, परत बघा हा मायनस आणि हा प्लस, प्लस मायनस मायनस आणि साईन कोणता देतोय आपण बिगर नंबरचा, म्हणजे साईन मी लिहिलं प्लस. परत बघा हा 4 आहे आणि हा 2 आहे, प्लस मायनस आपण काय करतोय मायनस, मग 4 मायनस 2 आन्सर किती येणार आहे 2 आणि जे तुमचे व्हेरिएबल्स आहेत ते ऍज इट इज लिहिले, प्लस राहिला किती बघा बी रेस टू 4. आता हे झालं तुमच्या RHS चं आन्सर, बरोबर आहे. मग आता बघा LHS, बघा हे तुमची LHS सॉल्व्ह केल्यानंतर बघा ए रेस टू 4 प्लस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी रेस टू 4 आणि RHS बघा ए रेस टू 4 प्लस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी रेस टू 4. मग बघा ही LHS आन्सर आणि RHS आन्सर तुमचं काय आलंय इक्वल आलंय. मग मी काय सांगितलेलं, जर दोन तुमचे LHS आणि RHS सॉल्व्ह केल्यानंतर इक्वल आलं तर त्या ट्रायंगलला तुम्ही कोणता ट्रायंगल म्हणणार, राईट अँगल ट्रायंगल. कोणता ट्रायंगल म्हणायचं तर राईट अँगल ट्रायंगल. मग आता बघा काय येणार आन्सर, कंडिशन ऑफ, कुणाची कंडिशन तर पायथागोरस थेरम इज होल्ड. बघा कंडिशन काय झाली होल्ड झाली, म्हणून काय लिहिणार इट इज राईट अँगल ट्रायंगल. इट इज काय लिहिणारा तर राईट अँगल ट्रायंगल. बघा अजून तुमचं आन्सर संपलंय काय नाही, एक तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं की हा जो ट्रायंगल आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हे एक प्रूव्ह झालंय. अजून तुम्हाला काय करायचं आहे प्रूव्ह, दोन ट्रिपलेट काय करायचे आहेत फाइंड करायचे आहेत की सुटेबल व्हॅल्यूज तुम्ही कोणत्या पण जर व्हॅल्यू घेतल्या तर ए आणि बी हे ए आणि बीच्या तर काय यायला पाहिजेत ते ट्रिपलेट यायला पाहिजेत. बघा इथपर्यंत लक्षात आले की तुमच्या, आपण पहिल्यांदा काय सिद्ध केलं की इट इज राईट अँगल ट्रायंगल. जर तुम्हाला याच्यामध्ये काहीही शंका नसतील, जेवढं तुम्हाला इझी मध्ये एक्सप्लेन करता येईल तेवढं मी इझी एक्सप्लेन केलंय. कोणता जो फॉर्म्युला यूज केलाय तो फॉर्म्युला पण लिहिलेला आहे, तुम्ही पण एक्झाम मध्ये तो फॉर्म्युला काय करायचा आहे लिहायचा आहे. कळालं, लक्षात आलं काय. बघा जेवढं तुम्हाला इझी सांगता येईल तेवढं इझीच करून सांगितलेलं आहे. आणि पण जर याच्याबद्दल काही शंका असतील किंवा काय कोणत्या जर ह्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर लिहूया. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, प्रॅक्टिस करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता बघा पुढं दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर लिहूया, हे रफ करूया. आता बघा 2 नंबरला तुम्हाला काय विचारले की पायथागोरन ट्रिपलेट सुटेबल व्हॅल्यू घ्यायची आणि तो ते जे 3 नंबर आहेत ते पायथागोरन ट्रिपलेट आहेत हे तुम्हाला काय करायचंय दाखवायचं आहे. मग आता बघा व्हॅल्यू घेताना तुम्हाला काय कंडिशन सांगितल्या, ए आणि बी च्या अशा व्हॅल्यू घ्यायच्या आहेत की ए इज ग्रेटर दॅन काय सांगितलंय बी, म्हणजे ज्या तुम्ही व्हॅल्यू घेशील त्याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू काय पाहिजे मोठी कुणापेक्षा बी पेक्षा. मग आता बघा काय लिहूया ए अँड बी नॅचरल नंबर आणि काय कंडिशन दिलंय तुम्हाला तर ए इज ग्रेटर दॅन बी. आता बघा मी ए ची व्हॅल्यू घेतली 2 आणि बी ची व्हॅल्यू घेतली 1. बघा कंडिशन नुसार या व्हॅल्यू आल्यात का, बघा ए ची व्हॅल्यू काय पाहिजे मोठी पाहिजे कुणापेक्षा बी पेक्षा. मग बघा ए ची व्हॅल्यू आल्या 2 आणि बी ची व्हॅल्यू आल्या 1, म्हणजे कंडिशन तुमची इथं काय झाल्या तर होल्ड झाल्या. मग आता बघा
काय करून बघूया, ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या पायथागोरन ट्रिपलेट आहेत का नाहीत ते काय करूया आपण बघूया. मग काय करायचं बघा, ए ची व्हॅल्यू 2 घेतली आणि बी ची व्हॅल्यू किती घेतल्या 1. मग बघा त्या दोन्ही पण व्हॅल्यूचा काय करूया, स्क्वेअर करूया आणि ऍडिशन करूया. तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, पायथागोरन ट्रिपलेट फाइंड करायचे. मग सेम मगाशी आपण जसं केलं तसं दोन ज्या व्हॅल्यू आहेत त्यांचं स्क्वेअर करायचं आणि त्यांची काय करायची, ऍडिशन करायची. मग बघा ए स्क्वेअर प्लस काय लिहिलं मी बी स्क्वेअर. मग ए म्हणजे किती आहे 2, 2 चा स्क्वेअर प्लस बी म्हणजे किती आहे 1, 1 चा स्क्वेअर. मग बघा ए चा स्क्वेअर किती येणार आहे 4 प्लस 1 चा स्क्वेअर किती येणार आहे 1. मग बघा 4 प्लस 1 आन्सर किती येणार आहे तुमचं 5 येणार आहे. बरोबर आहे. हे झालं तुमचं कुणाचं आन्सर, तर एचं. आता बघा तुम्हाला ट्रायंगलच्या ज्या 3 सांगितल्या व्हॅल्यू साईड सांगितल्या त्याच्यामध्ये आपण फुट करायच्या. म्हणजे बघा पहिली कोणती साईड सांगितली तुमची ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. पहिली मी कोणती घेतली ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग आज सांगितलेलं तसं करायचं नाही. काय करायचं, तर ज्या तुमच्या ट्रायंगलच्या साईड सांगितल्यात त्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू ए आणि बी च्या पुट करायच्या. म्हणजे तुम्हाला 3 ट्रिपलेट मिळून जातात. किती ट्रिपलेट, सॉरी 3 साईड्स मिळून जातात आणि त्या 3 साईड्स काय असणार आहे तुमच्या ट्रिपलेट असणार आहेत. बघा पहिल्यांदा लिहिला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. दुसरी साईड कोणती आहे, तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता बघा ए आणि बी च्या व्हॅल्यू पुट करूया. ए ची व्हॅल्यू आहे 2 चा स्क्वेअर, मध्ये साइन आहे मायनस बी चा स्क्वेअर. बी चा स्क्वेअर आहे 1 चा स्क्वेअर. बघा 2 चा स्क्वेअर 4 आणि 1 चा स्क्वेअर 1. म्हणजे आन्सर किती येणार आहे 3 येणार आहे. आणि थर्ड साईड कोणती आहे तुमची 2ab. मग बघा 2ab, मग 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे 2 इंटू बी ची व्हॅल्यू किती आहे 1. म्हणजे मल्टिप्लिकेशन करूया. 2 2 जा 4 आणि 4 1 जा किती येणार आहे. मग बघा काय काय व्हॅल्यू 5, 3 आणि शेवटला किती आलंय तुमची व्हॅल्यू, तर 4. म्हणजे ह्या ज्या 3 व्हॅल्यू आहेत 5, 3 आणि 4 हे तुमचं काय असणार आहे पायथागोरनचं ट्रिपलेट असणार आहे. आता हे तुम्हाला सिद्ध पण करून दाखवतो की हे कसं पायथागोरनचं ट्रिपलेट आहे. आता बघा काय करूया, काय काय आलं तुमच्या पायथागोरनचे ट्रिपलेट. बघा पहिल्यांदा आन्सर लिहूया. द पायथागोरियन ट्रिपलेट इज काय काय व्हॅल्यू आल्या तुमच्या 5, 3 आणि किती आला 4. जस्ट लिहूया 3, 4 आणि 5. म्हणजे ऑर्डरनं लिहूया 3, 4 आणि 5. आता ह्या ज्या 3 व्हॅल्यू आहेत ह्या कशा पायथागोरन ट्रिपलेट येतात बघा. ह्या ज्या 3 नंबर्स दिल्यात त्याच्यातली सगळ्यात मोठा नंबर बघायचा. मोठा नंबर कोणता आहे 5. त्याचं काय करायचं स्क्वेअर. बघा 5 चा स्क्वेअर किती येतोय 25 येतोय. आता राहिलेल्या ज्या 2 साईड आहेत त्यांचा पण स्क्वेअर करायची आणि ऍडिशन करायची. मग बघा कोणकोणत्या व्हॅल्यू आहेत 3, 3 चा स्क्वेअर प्लस दुसरी संख्या कोणती आहे 4, 4 चा स्क्वेअर. मग बघा 3 चा स्क्वेअर येतोय 9 आणि 4 चा स्क्वेअर किती येतोय 16. आता यांची ऍडिशन करूया. 9 प्लस 16 आन्सर किती आले 25. बघा मी सुरुवातीला पायथागोरन ट्रिपलेटचं एक्झाम्पल घेऊन दाखवलं. मग बघा 5 चा स्क्वेअरची जेवढी व्हॅल्यू आल्या तेवढीच राहिलेल्या 2 नंबरच्या स्क्वेअरची ऍडिशन आल्या काय किती व्हॅल्यू ऍडिशन आल्या 25. म्हणजे ह्या जर 2 व्हॅल्यू सेम असतील तर त्या 3 व्हॅल्यूला तुम्ही काय म्हणणार आहे पायथागोरियन ट्रिपलेट. आपण ए आणि बी च्या सुटेबल व्हॅल्यू घेऊन एक पायथागोरसचं ट्रिपलेट शोधले. आता आपल्याला किती शोधायचे तशी 2. म्हणजे तुम्हाला अनेक व्हॅल्यू काय करायला पाहिजे, अनेक त्रिकुट असं काय करायला पाहिजे फाइंड करायला पाहिजे. मग आता बघा ह्याला 1 नंबर देऊया. आता बघा पुढची व्हॅल्यू घेऊया. ए ची व्हॅल्यू घेतली मी 3 आणि बी ची व्हॅल्यू घेतली 1. तुम्ही तुमच्या मनानं कोणत्या पण घ्या. 1 नको 2 घेऊयात आपण. इथं 1 किती घेऊया 2. बघा परंतु घेताना कशी व्हॅल्यू घ्यायची, ए ची मोठी पाहिजे आणि बी ची काय पाहिजे लहान. सेम ह्याच्यासारखंच करायचं. ज्या तुम्हाला 3 साईड दिल्यात त्याच्यामध्ये ए आणि बी च्या व्हॅल्यू काय करायच्या पुट. मग बघा पहिली साईड कोणती तुमची ट्रायंगलची, तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर व्हॅल्यू पुट करूया. बघा ए ची व्हॅल्यू किती आहे 3, 3 चा स्क्वेअर प्लस बी ची व्हॅल्यू किती आहे 2, 2 चा स्क्वेअर. मग 3 चा स्क्वेअर येणार 9 आणि 2 चा स्क्वेअर किती येणार आहे तुमचा 4. मग 9 प्लस 4 ऍडिशन किती येणार आहे 13. मग पहिली व्हॅल्यू किती आली तुमची 13. परत बघा दुसरी साईड कोणती आहे, तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर.
मग बघा ए स्क्वेअर, मग ए ची व्हॅल्यू आहे 3 स्क्वेअर मायनस बी ची व्हॅल्यू आहे 2 स्क्वेअर. मग 3 स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर येतोय 9 आणि 2 चा स्क्वेअर किती येते 4. मग बघा 9 मायनस 4 आन्सर किती येते तर 5. आणि शेवटची साईड कोणती आहे तुमची ट्रायंगलची 2AB. मग बघा 2 इंटू ए ची व्हॅल्यू आहे 3 आणि बी ची व्हॅल्यू आहे 2. यांचं कॅल्क्युलेशन करूया. बघा 3 2 जा 6 आणि 6 2 जा किती येणार आहे तर 12. मग बघा काय काय साईड आल्या 13 5 आणि 12. आता बघा आन्सर लिहूया. द पायथागोरियन ट्रिपलेट इज ऑर्डर लिहा. बघा सगळ्यात छोटा नंबर कोणता आहे तुमचा 5, त्यानंतर 12, 30. बघा हे झालं फर्स्ट ट्रिपलेट आणि हे झालं तुमचं सेकंड ट्रिपलेट. अशी तुम्हाला किती ट्रिपलेट लिहायची होती तर 2 ट्रिपलेट लिहायची होती. बघा ज्या साईड्स आल्यात ए आणि बीच्या मी मनाच्या व्हॅल्यू घेतल्या आणि ज्या साईड्स आहेत ट्रायंगलच्या क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत त्याच्यामध्ये पुट केल्या म्हणजे मला काय मिळालं 2. आता मगाशी जसं मी ह्याचं सिद्ध करून दाखवलं की हे कसं ट्रिपलेट आहे तसं तुम्ही ह्याचं सिद्ध करून बघा की हे ट्रिपलेट येतात का नाही. काय करायचं जो सगळ्यात मोठा नंबर आहे त्याचा स्क्वेअर करायचा, त्यानंतर ना राहिलेले ज्या 2 साईड्स आहेत त्याचा स्क्वेअर करायचा आणि त्याची ऍडिशन करायची आणि 2 जर व्हॅल्यू तुमच्या इक्वल आल्या तर त्याला काय म्हणायचं पायथागोरियन ट्रिपलेट म्हणायचं. आणि जर सेम आल्या नाहीत डिफरंट आल्या तर इट इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. पण तुम्हाला काय सांगायचं होतं या क्वेश्चन मध्ये ट्रिपलेट दाखवायचे होते म्हणजे 2 असे ग्रुप तयार करायचे होते की ते पायथागोरियन ट्रिपलेट आहेत. त्याचं हे आन्सर आहे. बघा हा असा 4 मार्क्सचा क्वेश्चन मार्च 2022 ला पडलेला होता. बघा त्याच्यामध्ये आपण कॉन्व्हर्स यूज केला पायथागोरस थेरमचा आणि ट्रिपलेट काय केली फाइंड केली. बघा इझी मेथड मध्ये तुम्हाला क्वेश्चन सांगितलेला आहे. लक्षात आलं काय बघा हा क्वेश्चन तुमचा. आता बघा नेक्स्ट जो क्वेश्चन घेतलाय आपण तो आहे तुमचा सर्कल चॅप्टरवरचा. हा देखील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमच्या या वर्षीच्या एक्झामसाठी. काय क्वेश्चन आहे बघा सर्कल विथ सेंटर ABC. बघा सर्कलचं तुम्हाला सेंटर दिलेत 3 सेंटर दिलेत म्हणजे किती सर्कल असणार आहे तुमचं तर 3 सर्कल असणार आहेत. टचेस इच अदर एक्सटर्नली म्हणजे हे जे 3 सर्कल आहेत ते 3 सर्कल टच होतात एकमेकाला. कुठं टच होतात तर एक्सटर्नली. एक्सटर्नली म्हणजेच काय तर बाहेरून हे 3 सर्कल एकमेकाला काय होतात टच होतात. पुढे काय सांगितलंय बघा इफ AB दिले 3 सेंटीमीटर, BC दिले 3 सेंटीमीटर, त्यानंतर CA पण दिले तुम्हाला 4 सेंटीमीटर. देन फाइंड द रेडियाय ऑफ ईच सर्कल. रेडियाय म्हणजेच काय तर रेडियसचा प्लुरल फॉर्म आहे रेडियाय. म्हणजे तुम्हाला 3 सर्कल आहेत म्हणजे किती रेडियस तुम्हाला फाइंड करायचे आहेत तर 3 रेडियस फाइंड करायचे आहेत. तर ह्या क्वेश्चनसाठी आपल्याला एक काय काढायला पाहिजे डायग्राम काढायला पाहिजे. मग डायग्राम काढताना तुम्हाला किती सर्कल काढायला पाहिजे 3 सर्कल काढायला पाहिजेत आणि असे 3 सर्कल काढायला पाहिजेत की ते एक्सटर्नली एकमेकाला काय होणार आहे टच होणार आहे. आता बघा ह्या साईडला काढू. आन्सर मध्ये पहिल्यांदा आपण डायग्राम काढा. बघा हा एक काढला सर्कल, हा दुसरा काढला. आता बघा 3 सर्कल काढताना तुम्हाला काय लक्षात घ्यायला पाहिजे की AB जोडायचा आहे, BC जोडायचं आणि काय जोडायचं CA. म्हणजे बघा तुम्हाला सेंटर काय दिल्यात पहिल्या सर्कलचं सेंटर सांगितलं आहे A, दुसऱ्या सर्कलचं सेंटर काय सांगितलं आहे B. मग आता बघा हा तिसऱ्या सर्कलचा सेंटर कोणता आहे C आणि काय काय जोडायचं आहे AB जोडायचं आहे. म्हणजे बघा A पासून B जॉईन करायचं आहे, B पासून C जोडायचं आहे आणि परत AC जोडायचं आहे. म्हणजे हा जो तिसरा सर्कल आहे तो तुम्ही कुठं काढणार आहात तर खाली काढायचा. एक मिनिट थांबा हा परत काढा. हा झाला तुमचा तिसरा सर्कल आणि तिसऱ्या सर्कलचा पण सेंटर कोणता आहे तुमचा C. आता बघा काय काय जॉईन करायचं आहे AB, BC आणि CA. मग आता बघा AB, BC आणि CA काय करूया जॉईन करूया. AB हे आपण काय केले जॉईंट केले. मग आता बघा ABC या सर्कलच्या सेंटरला नाव दिली
आता काय करूया, आपल्याला काय करायचं आहे, रेडियस. मग रेडियस फाइंड करताना बघा, ए पासून रेडियस कुठेपर्यंत असणार आहे, ह्या पॉईंट पर्यंत पहिली रेडियस असणार आहे, बी पासून इथपर्यंत असणार आहे, परत बी पासून ही ह्या सर्कलची रेडियस असणार आहे, आणि सी च्या रेडियस कुठेपर्यंत असणार आहेत, ह्या इथपर्यंत असणार आहेत. बरोबर आहे. मग आता बघा, जिथं तुमचे दोन सर्कल टच होतात तिथं आपण नावं देऊया. इथं नाव दिलं पी, इथं नाव दिलं क्यू, आणि इथं काय नाव दिलं मी, आर नाव दिलं. मग आता बघा, जो तुमचा ए सेंटरचा सर्कल आहे त्या सेंटरच्या रेडियस काय काय येणार आहे सांगा बघा. एपी एक येणार आहे आणि काय येणार आहे, ए आर येणार आहे. परत बी जो सर्कलचा सेंटर आहे त्याच्या रेडियस काय काय येणार बघा, बीपी एक येणार आहे आणि बीक्यू एक येणार आहे, आणि सीच्या काय काय येणार आहेत, सी आर आणि काय येणार आहेत, सीक्यू. आता बघा, ह्याच्यासाठी आपण फर्स्ट काहीतरी कन्सिडर करूया. बघा, जर मी एपी ला कन्सिडर केलं एक्स, बघा जेवढं एपीचं मेजरमेंट असणार आहे तेवढंच काय असणार आहे, ए आरच असणार आहे. कारण का, कारण सर्कलच्या रेडियस काय असतात, इक्वल मेजरमेंट असतात. म्हणजेच इथं पण मेजरमेंट तुमचं काय येणार आहे, तर एक्स. बघा, आता बीपीचं मेजरमेंट कन्सिडर करूया वाय. मग जर बीपी वाय असेल तर बीक्यू पण काय येणार आहे, वाय. सेम तेच एकाच सर्कलच्या दोन रेडियस काय असतात, इक्वल. आणि बघा, सीक्यू ला कन्सिडर केलं झेड, आणि तर सीआर पण किती असणार आहे तुमचं, झेड असणार आहे. काय काय मेजरमेंट दिलेत बघा, ए बी दिले तुम्हाला 3, ह्या ए पासून बी पर्यंत अंतर तुम्हाला किती दिले, 3 सेंटीमीटर दिले. परत बीसीचं दिले 4, आणि सीएचं किती दिले तुम्हाला, 4 सेंटीमीटर आन्सर दिले. सॉरी, बीसीचं दिले 3 सेंटीमीटर. आता बघा, जे तुम्ही कन्सिडर केले फर्स्ट ते लिहूया. काय काय कन्सिडर केले बघा, पहिल्यांदा क्वेश्चन मध्ये काय काय दिले बघा, ए बी इज इक्वल टू दिले 3 सेंटीमीटर, बीसी इज इक्वल टू पण दिले तुम्हाला 3 सेंटीमीटर, आणि त्यानंतर ना सीए किती दिले, 4 सेंटीमीटर. आता तुम्ही काय काय कन्सिडर केले तर एपी इज इक्वल टू, जेवढं एपीचं मेजरमेंट आहे तेवढंच कुणाचं असणार आहे, तर ए आरचं असणार आहे. किती असणार आहे, एक्स, हे आपण कन्सिडर केले. सेम तसंच या साईडचं लिहूया. बघा, जेवढं बीपीचं असणार आहे तेवढंच कुणाचं असणार आहे, बीक्यूचं. बघा, बीपी इज इक्वल टू काय लिहिणार आहे, बीक्यू इज इक्वल टू, त्याच्या रेडियसला काय कन्सिडर केले आपण, वाय कन्सिडर केले. आणि सेम खालचं सीआर इज इक्वल टू काय लिहिणार आहे, सीक्यू, आणि त्याच्या रेडियसला काय कन्सिडर केले आपण, झेड कन्सिडर केले. बरोबर आहे. आता बघ, हे इथपर्यंत लिहिले. आता तुमच्याकडे कुणाचं मेजरमेंट आहे, एबीचं मेजरमेंट आहे. म्हणजे बघा, ह्या ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत इथं ह्याचं मेजरमेंट आहे तुमच्याकडं. मग जर तुम्हाला एबीचं मेजरमेंट माहित असेल तर एबी म्हणजे कुणाकुणाची ऍडिशन आहे, तर एपीची आणि पीबीची. मग बघा, काय लिहिणार आपण, एबी इज इक्वल टू एपी प्लस काय लिहिणार, पीबी. का, कारण ए पी आणि बी हे काय तुमचे कोलिनियर, म्हणजेच काय एका रेषेमध्ये आहेत. बघा, काय लिहिणार, ए बी इज इक्वल टू कुणाकुणाची एबी म्हणजे ऍडिशन आहे, एपी प्लस पीबी. याला रिझन काय लिहिणार, तर ए डॅश पी डॅश बी. म्हणजेच काय, तर हे 3 पॉइंट कोलिनियर आहेत, म्हणजे एका रेषेमध्ये आहेत. पण आपण असे ऍडिशन काय करू शकतोय, दाखवू शकतोय. आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. एबी किती आहे तुमचं, 3 आहे. बघा, 3 इज इक्वल टू एपी, एपीला काय कन्सिडर केलंय आपण, एक्स, प्लस पीबी. बघा, पीबी ला काय कन्सिडर केले, पीबी म्हणजेच काय असणार आहे तुमचं, बीपी. किती लिहिणार, तर वाय. म्हणजे तुम्हाला फर्स्ट इक्वेशन काय मिळालं बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. याला इक्वेशन नंबर काय दिलं, 1. जसं आपण आता या एबी साठी लिहिलं तसंच बीसी साठी पण लिहायचं आणि एसी साठी पण लिहायचं. बघा, सेकंड नंबरला लिहूया बीसी. मग बीसी म्हणजे कुणाकुणाचे ऍडिशन, बघा इथं बी पॉइंट आहे आणि इथं सी पॉइंट आहे. मग बीसी म्हणजे कुणाकुणाचे ऍडिशन आहे, बीक्यू आणि क्यूसी. बघा, बीक्यू प्लस क्यूसी. मग ह्याच्यासाठी पण रिझन काय लिहिणार, कोण कोण कोलिनियर आहेत, बी क्यू सी, बी डॅश क्यू डॅश सी. आता बघा, काय करूया, मेजरमेंट पुट करूया. बीसी किती दिले तुम्हाला, 3 इज इक्वल टू बीक्यू किती घेतले बघा, बी क्यू काय कन्सिडर केले आपण, वाय, प्लस क्यूसी, क्यूसी किती कन्सिडर केले, झेड. आणि इक्वेशन काय झालं बघा, वाय प्लस झेड इज इक्वल टू 3. याला इक्वेशन नंबर 2. आता जसं एबीचं केलं, बीसीचं केलं, तसंच आता कुणाचं करायचं, एसीचं. बघा, एसी इज इक्वल टू, मग एसी म्हणजे कुणाकुणाचे ऍडिशन आहे, तर ए आर प्लस आर झेड. बघा, ए आर प्लस आर सी. मग बघा, एसीचं मेजरमेंट दिले 4 इज इक्वल टू ए आर किती आहे बघा, ए आर आहे एक्स प्लस आर सी
RCचं मेजरमेंट किती आहे तर झेड, म्हणजे काय इक्वेशन मिळालं बघा तर x प्लस झेड इज इक्वल टू 4. याला इक्वेशन नंबर किती दिले 3 दिले. आता ही जी 3 इक्वेशन आहेत तुम्हाला काय फाइंड करायचं आहे रेडियस फाइंड करायचं. मग रेडियस म्हणजेच काय तर x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू आणि z ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. मग आता काय करूया या 3 इक्वेशनची ऍडिशन करूया. काय करूया ऍडिशन. मग बघा ऍडिंग इक्वेशन 1, 2 and 3. आता बघा काय इक्वेशन फर्स्ट आहे तर x प्लस वाय. बघा ह्या साईडला काय करूया इज इक्वल टूच्या 2 साईड आहेत. बघा इज इक्वल टूच्या प्रत्येक इक्वेशन मध्ये 2 साईड आहेत म्हणजे LHS आणि RHS. मग काय करूया ज्या RHS च्या व्हॅल्यू आहेत त्यांची RHS ला ऍडिशन करूया आणि ज्या LHS आहेत त्यांची पण LHS ला काय करूया ऍडिशन. बघा x प्लस वाय त्यानंतर प्लस काय लिहिणारा y प्लस झेड आणि प्लस काय लिहिणारा x प्लस झेड. बघा सगळ्यात ज्या तुमच्या LHS च्या व्हॅल्यू आहेत त्यांची ऍडिशन केली इज इक्वल टू आता RHS च्या व्हॅल्यूची ऍडिशन बघा 3, 3 आणि 4 म्हणजे 3 प्लस 3 प्लस 4. आता बघा ऍडिशन करूया इथे एक x आहे आणि इथे पण x आहे. मग x प्लस x ऍडिशन किती झाली 2x. परत बघा इथं पण y आणि इथं पण y म्हणजे 2y झाले म्हणजे प्लस किती y लिहिणारा 2y. आणि बघा इथं पण z आहे आणि इथं पण z आहे मग किती z झाले 2 आणि साइन कोणतं आहे ऍडिशनचं म्हणजे प्लस 2z इज इक्वल टू. आता ह्या सगळ्या संख्यांची ऍडिशन करूया 3 प्लस 3 किती येणार आहे 9 आणि 9 प्लस 4 म्हणजे ऍडिशन किती येणार आहे 13. मग आता बघा काय इक्वेशन मिळाले तुम्हाला 2x प्लस 2y प्लस 2z इज इक्वल टू 13. बघा इथं पण 2 आहे इथं पण 2 आहे आणि इथं पण 2 आहे त्याच्यामधून मी 2 काय घेऊ शकतोय कॉमन घेऊ शकतोय बरोबर आहे. पण 2 कॉमन घेतल्यानंतर काय काय राहणार बघा ब्रॅकेटमध्ये हा x परत बघा 2y आहे इथला 2 मी ऑलरेडी बाहेर काढलाय म्हणजे इथं किती राहणार y आणि प्लस 2z. मग 2 ऑलरेडी बाहेर काढलाय म्हणजे प्लस किती लिहिणार z आणि इज इक्वल टू किती लिहिणार आहे 13 लिहिणार आहे बरोबर आहे. मग आता बघा काय इक्वेशन तुम्हाला मिळालंय बघा एक मिनिट थांबा 3 इथे ऍडिशन चुकलंय बघा 3 आणि 3 किती येणार 6 आणि 6 आणि 4 किती येणार आहे तर 10 येणार आहे. सॉरी इथे 10 येणार आहे. आता बघा 2 मल्टिप्लिकेशनला आहे त्या साईडला गेल्यानंतर डिव्हिजन म्हणजे काय इथं काय राहिलं x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 10. हा मल्टिप्लिकेशन आहे त्या साईडला गेल्यानंतर डिव्हिजन म्हणजे अपॉन 2 म्हणजे काय इक्वेशन मिळालं x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 2 1 जा 2 आणि 2 5 जा किती येणार आहे 10 म्हणजे आन्सर किती मिळालंय तुम्हाला 5. आणि ह्याला इक्वेशन नंबर द्यायचं 4. किती इक्वेशन नंबर द्यायचं 4. आता बघा अजून पण तुम्हाला x y आणि z च्या व्हॅल्यू मिळाल्यात काय नाही. आता हे जे तुमचं 4th नंबरचं तुम्हाला इक्वेशन मिळाले ह्या 4th नंबरच्या इक्वेशन मध्ये फर्स्टला इक्वेशन 1 ची व्हॅल्यू पुट करायची सेकंडला इक्वेशन सेकंडची व्हॅल्यू पुट करायची आणि थर्ड इक्वेशनची व्हॅल्यू पण याच्यामध्ये पुट करायची म्हणजे तुम्हाला कोणाच्या व्हॅल्यू मिळून जातात x y आणि z च्या. इथपर्यंत लक्षात आले का बघा ह्या साईडचं मी रफ करणार आहे म्हणजे याच्या पुढचं कॅल्क्युलेशन आपलं बसणार आहे. बघा डायग्राम पण रफ केल्या लक्षात फक्त ठेवा की तुम्हाला x y आणि z चं मेजरमेंट फाइंड करायचं. आता बघा काय लिहिणार सबस्टिट्यूट इक्वेशन पहिल्यांदा फर्स्ट करूया सबस्टिट्यूट इक्वेशन 1 इन इक्वेशन 4. आता बघा आधी इक्वेशन 4 लिहिलं x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू किती आहे 5. फर्स्ट इक्वेशन काय आहे तुमचं x प्लस वाय इज इक्वल टू 3 म्हणजे बघा x प्लस वाय ची ऍडिशन किती आहे 3. आता बघा हा जो x प्लस वाय आहे ह्याच्यासाठी मी काय पुट करणार 3 प्लस झेड इज इक्वल टू 5. आता बघा झेड हा प्लस 3 आहे त्या साईडला गेला -3 म्हणजे 5 - 3 म्हणजे झेडचा आन्सर किती मिळणार आहे 2. बघा तुम्हाला थर्ड जो सर्कल होता तुमचा थर्ड सर्कलचा तुमचा रेडियस काय होती झेड होती ते किती आली 2 सेंटीमीटर आली. त्यानंतर बघा आता काय करूया ह्या 4th इक्वेशन ह्या एकाच इक्वेशन मध्ये ह्या तिन्ही पण व्हॅल्यू पुट करूया. आता फर्स्ट पुट करून झालं आता काय करूया सेकंड. मग आता बघा सबस्टिट्यूट इक्वेशन 2 इन इक्वेशन 4. आता बघा इक्वेशन 4 काय आहे
तर एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 5. आता बघा सेकंड इक्वेशन काय, वाय प्लस झेड इज इक्वल टू 3. म्हणजे वाय आणि झेडचे ऍडिशन किती त्या 3. आता बघा वाय प्लस झेड म्हणजे ह्याच्या जागी आपण काय लिहू शकतोय 3. मग राहिलं काय इथं एक्स प्लस 3 इज इक्वल टू 5. मग बघा एक्स इज इक्वल टू हा प्लस 3 त्या साईडला गेल्यानंतर मायनस, म्हणजे 5 मायनस 3 आन्सर किती येणार. म्हणजे आपण एक्स कुणाला कन्सिडर केली, जो तुमचा ए सेंटरचा जो रेडियस होती त्याला काय कन्सिडर केलं तर त्याच्या रेडियसला काय कन्सिडर केलं तर 2. त्यानंतर बघा परत आता थर्ड इक्वेशन कोणामध्ये पुट करायचं, फोर्थ मध्ये. मग बघा सबस्टिट्यूट इक्वेशन कोणता आता थर्ड इन इक्वेशन 4. इक्वेशन 4 काय बघा एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 5. आता बघा काय इक्वेशन 4 आहे, एक्स प्लस झेड आहे तिथं 4 लिहायचं. मग बघा हा एक्स आहे आणि हा झेड आहे, त्याच्या जागी मी काय लिहिलं 4 लिहिलं आणि प्लस हा वाय ॲज इट इज इक्वल टू 5. वायचा आन्सर किती येणार आहे बघा हा 5 हा प्लस 4 त्या साईडला गेल्यानंतर काय येणार आहे मायनस 4. म्हणजेच वायचा आन्सर किती मिळणार आहे आपल्याला तर 1 मिळणार आहे. बघा 3 झाल्या काय रेडियस, एक्स झाली वाय झाली आणि झेड झाली. म्हणजे तुम्हाला या 3 सेंटरच्या किंवा 3 सर्कलच्या ह्या तुमच्या 3 काय येणार आहेत तर रेडियस येणार आहेत. आणि बघा युनिट काय दिले सेंटीमीटर दिले, म्हणजे रेडियसला पण युनिट काय येणार आहे तुमचं सेंटीमीटर येणार आहे. म्हणजे फर्स्ट जे येणार आहे 2, सेकंडची येणार आहे 3 आणि थर्डची काय येणार आहे 2 येणार आहे. बघा हा क्वेश्चन लक्षात आलं काय, इझी आहे पण तुम्हाला कुठं काय करायचं हे लक्षात येत नाही. फर्स्ट मी काय केलं, सेकंड काय केलं, त्यानंतर ऍडिशन केल्यानंतर जे इक्वेशन मिळालं त्यामध्ये परत ही 3 इक्वेशन रिसबस्टिट्यूट केली, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि सगळ्यात आधी आपण डायग्राम कशी काढायचे, कुठं टच आहे एक्सटर्नली, 3 सर्कल कसे काढायचे, अशा एका लाईन मध्ये काढायचे नाही, कसे काढायचे प्रश्न नीट वाचायचा म्हणजे तुमच्या लक्षात येते. बघा हा पण क्वेश्चन या वर्षासाठी इम्पॉर्टंट आहे, इझी क्वेश्चन आहे परंतु तुम्हाला त्यावेळेला कळत नाही की इथं नेमकं काय करायचंय. बघा हा लक्षात आला काय क्वेश्चन. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे पण तो पण सर्कल चॅप्टर मधलीच आहे. आधीचा जो क्वेश्चन बघितलेला त्याच्यासारखंच आहे परंतु थोडासा काय डिफरंट आहे. काय क्वेश्चन दिलाय बघूया, 2 सर्कल्स आर नॉट कॉन्ग्रंट. पहिल्यांदाच तुम्हाला काय सांगितलंय 2 सर्कल आहेत परंतु ते 2 सर्कल कॉन्ग्रंट नाहीयेत. पुढे बघा टचेस एक्सटर्नली, मगाचे सर्कल्स 2 सर्कल घ्यायचे आहेत आणि ते 2 सर्कल काय करायचे टच एक्सटर्नली, म्हणजेच काय बाहेरून ते 2 सर्कल एकमेकाला काय होतात म्हणून सांगितले टच होतात. द सम ऑफ देअर एरियाज, तुम्हाला पहिली कंडिशन काय दिल्या त्यांच्या एरियाची काय घ्यायला सांगितल्या सम घ्यायला सांगितल्या आणि ती सम दिल्या 130 पाय आणि त्याला युनिट दिले सेंटीमीटर स्क्वेअर. ही झाली तुमची फर्स्ट कंडिशन. आणि बघा डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज, म्हणजे त्या 2 सर्कलच्या सेंटर मधलं डिस्टन्स दिले तुम्हाला 14 सेंटीमीटर आणि फाइंड रेडियाय ऑफ द सर्कल्स. म्हणजे तुम्हाला काय फाइंड करायचंय तर त्या सर्कलची रेडियस काय करायचे तुम्हाला फाइंड करायचे. मग आता बघा पहिल्यांदा आपण डायग्राम काढून घेऊया. काय काढणार तुम्ही 2 सर्कल काढणार आणि ते 2 सर्कल टच कुठं होणार बाहेरून, म्हणजे एक्सटर्नली एकमेकाला काय होणार टच होणार. मग बघा दोन सर्कल मी काढल्यात. आता 2 सर्कल मध्ये बघा पहिल्यांदा आपण सेंटरला नाव देऊया. याला नाव दिलं पी आणि याला काय नाव दिलं क्यू. परत बघा सर्कलच्या सेंटरला नावं दिलीत आणि काय सांगितलंय 2 सर्कल तुमचे जिथं टच होतात त्या पॉइंटला आपण एक नाव देऊया, जे इथं आपण नाव काय दिलं आर दिलं. आता तुम्हाला कशामधले डिस्टन्स दिले बघा, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज 14 सेंटीमीटर. बघा त्यांच्या सेंटर मधलं म्हणजेच काय पी आणि क्यू मधलं डिस्टन्स दिले तुम्हाला किती दिले 14 सेंटीमीटर. बघा हे आपण काय करूया जॉईंट करूया, म्हणजे पी क्यूचं डिस्टन्स तुम्हाला किती दिले तर 14 सेंटीमीटर दिले बरोबर आहे. आता तुम्हाला काय फाइंड करायचे आहेत तर त्याच्या रेडियस फाइंड करायचे आहेत. काय फाइंड करायचे आहेत रेडियस. मग आपण जी तुमची पी या सेंटर असलेल्या सर्कल आहे त्याच्या रेडियसला कन्सिडर करूया R1 आणि ह्याला कन्सिडर करूया R2. काय काय कन्सिडर केलं R1 आणि R2. आता बघा जे आपण डायग्राम मध्ये केले ते पहिल्यांदा लिहूया. बघा लेट 2 circles with center
पी अँड क्यू. बघा दोन सर्कल आहेत, त्यांचे सेंटर आपण काय घेतलेत, पी आणि क्यू. जे तुम्ही डायग्राम मध्ये दाखवलंय ते इथं लिहायचं. बघा दोन सर्कल घेतले, त्यांचे सेंटर काय आहेत, पी अँड क्यू. अँड पी क्यू इज इक्वल टू, बघा पी पासून क्यू पर्यंत डिस्टन्स किती आहे तुमचं, तर 14 सेंटीमीटर. आणि काय केलंय, हे जे दोन सर्कल आहेत ते टचेस होतात, त्या टच पॉइंटला आपण काय नेम दिले, तर आर. बघा टू सर्कल्स टचेस एक्सटर्नली ऍट पॉइंट, कोणत्या पॉइंटला टच होतात, तर आर ह्या पॉइंटला काय होतात, टच होतात. आणि काय आपण लिहिले बघा डायग्राम मध्ये, तर ह्या दोन काय कन्सिडर केल्यात, रेडियस. मग बघा R1 अँड R2, आर आता रेडियस लिहून चालणार नाही, दोन आहेत म्हणजे काय लिहायला लागणार, रेडियाय ऑफ टू सर्कल्स. जे मी याच्यामध्ये मांडणी केल्या ते पहिल्यांदा काय करून घेतलं, लिहून घेतलं. बघा आता बघा फर्स्ट आपण काय करूया, काय काय तुमच्याकडे मेजरमेंट आहे, तर दोन ह्याच्यामधलं डिस्टन्स आहे किती आहे, 14 सेंटीमीटर. म्हणजेच काय, पीक्यूचं डिस्टन्स किती आहे तुमच्याकडे, 14 सेंटीमीटर. बघा मग PQ इज इक्वल टू, मग बघा PQ म्हणजे कुणाकुणाचे ऍडिशन आहे, तर PR प्लस काय, RQ. बरोबर आहे. मग PQ इज इक्वल टू काय लिहिणारा, PR प्लस RQ. बघा PQ म्हणजेच काय, हा तुमचा R पॉइंट आहे, PR प्लस RQ. मग बघा PQचं मेजरमेंट किती आहे आपल्याकडे, 14 इज इक्वल टू PR ला तुम्ही काय कन्सिडर केलेसा, बघा PR काय कन्सिडर केलेसा, R1. बघा R1 प्लस RQ ला काय कन्सिडर केलेसा, R2. म्हणजे तुम्हाला फर्स्ट इक्वेशन काय मिळालंय बघा, तर R1 प्लस R2 इज इक्वल टू किती मिळालंय, तर 41. आता समजा मला ह्या इक्वेशन वरून R2 ची व्हॅल्यू काढायची आहे. कुणाची व्हॅल्यू काढायची आहे, R2. मग बघा मी R2 आहे तसंच ठेवलं, मला ज्याची व्हॅल्यू काढायची आहे तुम्ही आहे तसंच ठेवला. मग बघा हा प्लस R1 आहे, त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे, मायनस. मग आपण जेव्हा शिफ्ट करतोय तेव्हा काय करतोय, आधी ह्या साईडची व्हॅल्यू लिहितोय आणि मग शिफ्ट झालेली, म्हणजे मायनस किती लिहिणार, R1. म्हणजे बघा R2 इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला, 14 मायनस R1. इथं ह्याला इक्वेशन नंबर किती देऊया, 1. हे झालं तुमचं फर्स्ट कंडिशन नुसार. आता सेकंड कंडिशन काय दिल्या बघा, सम घ्यायचे. कुणामधली सम, तर त्यांच्या एरियाज मधली काय घ्यायचे, सम. मग आता बघा कुणाचा एरिया, तर सर्कलचा एरिया. मग सर्कलचा एरिया काढण्याचा काय फॉर्म्युला आहे, पाय आर स्क्वेअर. मग बघा एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. हा झाला सर्कलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला. म्हणजे तुमचे दोन सर्कल आहेत, त्या दोन सर्कलच्या एरिया त्यांची तुम्हाला काय करायचे, सम घ्यायचे, म्हणजे बेरीज घ्यायची. आणि ती बेरीज किती आहे, तर 130 पाय. आता बघा दोन सर्कल आहेत, मग दोन सर्कलच्या एरियाला तुम्ही काय काय लिहिणार आहे बघा, सर्कलचा एरिया काढण्याचा काय फॉर्म्युला आहे, पाय आर स्क्वेअर. मग पहिला सर्कल आहे त्याची रेडियस मी काय घेतल्या, R1. आणि दुसऱ्या सर्कलची रेडियस काय घेतल्या, R2. म्हणजे पहिल्या सर्कलचा एरिया काय येणार, पाय R1 स्क्वेअर. आणि दुसऱ्या सर्कलचा काय येणार, तर पाय R2 चा स्क्वेअर. मग बघा द सम काय दिलाय तुम्हाला, तर द सम ऑफ एरियाज इज इक्वल टू किती दिले, तर 130 पाय. मग आता बघा सम दिल्या, मग पहिल्या सर्कलचा एरिया काय घेतला, पाय R1 स्क्वेअर प्लस पाय R2 स्क्वेअर इज इक्वल टू किती सम आहे, तर 130. बघा ज्या व्हॅल्यू होत्या त्या आपण काय केल्या, पुट केल्या. पहिल्या सर्कलचा एरिया घेतला R1, पहिल्याची रेडियस आहे R1 म्हणजे इथं R1 लिहायला पाहिजे, आणि दुसऱ्याची रेडियस आहे R2 म्हणून इथं R2 लिहायला पाहिजे, आणि बाकीच्या व्हॅल्यू ऍज इट इज. आता बघा इथं पण पाय आणि इथं पण पाय, मग दोघांच्या मधून आपण पाय काय करूया, कॉमन घेऊया. मग बघा पाय मी कॉमन घेतला, इथं काय राहिलं, R1 चा स्क्वेअर प्लस इथं काय राहिलं, R2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 130 पाय. आता बघा हा पाय इथं कोणत्या साईन मध्ये, मल्टिप्लिकेशन. त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे, डिव्हिजन. बघा इथं काय राहिलं, R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर इज इक्वल टू 130 पाय. आणि हा पाय मल्टिप्लिकेशनचा या साईडला गेल्यानंतर काय होणार, डिवाइड. बघा या पायला हा पाय काय होणार, कॅन्सल. बघा R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर इज इक्वल टू, आन्सर काय मिळालं तुम्हाला, 130. बरोबर आहे. आता हे जे तुमचं इक्वेशन आहे, ह्या इक्वेशनला नंबर दिलाय 2. आता तुमच्याकडे जे फर्स्ट इक्वेशन आहे, फर्स्ट इक्वेशन मध्ये तुम्हाला काय मिळाले, तर R2 ची व्हॅल्यू किती मिळाल्या, 14 मायनस R1. ही R2 ची व्हॅल्यू मी ह्या इक्वेशन मध्ये काय करणार आहे, पुट करणार आहे. मग बघा काय लिहूया, पुट इक्वेशन 1
इन इक्वेशन 2. ह्या सेकंड इक्वेशन मध्ये फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन मध्ये काय करायचं, पुट करायचं. मग बघा पहिल्यांदा इक्वेशन लिहूया. r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर इज इक्वल टू 130. मग कोणाची व्हॅल्यू आहे, r2 ची व्हॅल्यू आहे किती आहे, 14 मायनस r1. मग बघा व्हॅल्यू पुट करूया. हा r1 स्क्वेअर ऍज इट इज लिहिलं. कोणाची व्हॅल्यू आहे, r2 ची. मग बघा r2 च्या जागी लिहिणार 14 मायनस r1 आणि बघा r2 चा इथं काय स्क्वेअर म्हणजे जो ब्रॅकेट टाकून त्याचा स्क्वेअर लिहिणार आणि इज इक्वल टू किती लिहिणार 130. आता बघा हा r1 स्क्वेअर मी ऍज इट इज लिहिलं प्लस आता ब्रॅकेट मला सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे इथं काय करणार आहे तुम्ही फॉर्म्युला यूज करणार. कोणता फॉर्म्युला, मध्ये साइन काय आहे मायनस आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे कोणता फॉर्म्युला येणार, a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग 14 ला काय लिहिणार a आणि r1 ला काय लिहिणार b. मग फॉर्म्युलाचं एक्सपान्शन काय, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b चा स्क्वेअर. मग आता बघा एक्सपान्शन करूया. काय काय लिहिणार बघा, a स्क्वेअर मग 14 चा स्क्वेअर किती येतोय 196 प्लस 2ab. मग बघा 2 इंटू a ची व्हॅल्यू आहे 14 इंटू b ची व्हॅल्यू किती आहे r1 प्लस b चा स्क्वेअर. b म्हणजे काय तुमचं r1 म्हणजे r1 चा काय करणार स्क्वेअर आणि इज इक्वल टू 130. आता बघा हे काय करूया सॉल्व्ह करूया. काय काय मिळाले बघा, r1 चा स्क्वेअर प्लस किती आहे 196 प्लस बघा त्यांचं मल्टिप्लिकेशन करूया 2 इंटू 14 आन्सर किती येणार आहे 28 आणि इंटू काय आहे तर r1 चा स्क्वेअर आणि इज इक्वल टू 130. इज इक्वल टू किती मिळाले आपल्याला 130. मग आता बघा काय करूया, आणि सॉरी थांबा हे r1 लिहायचं राहिलं बघा. 14 इंटू 2 किती लिहिलं 21 r1 चा स्क्वेअर आणि प्लस इथं आणि काय तर r1 चा स्क्वेअर आणि इज इक्वल टू किती आहे तर 130. मग आता बघा इथं पण r1 चा स्क्वेअर आणि इथं पण r1 चा स्क्वेअर त्यांचे काय होणार ऍडिशन r1 स्क्वेअर प्लस r1 स्क्वेअर किती होणार 2r1 स्क्वेअर प्लस आता बघा आधी 28 लिहूया 28 r1 स्क्वेअर प्लस 196 इज इक्वल टू 130. आता बघा हे जे इक्वेशन मिळाले आपल्याला हे कोणतं इक्वेशन झालं, क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं बरोबर आहे की नाही. आता बघा आधी एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला तिन्ही मेथडच्या तुमच्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आहेत, फॅक्टरायझेशन कंप्लीटिंग स्क्वेअर आणि फॉर्म्युला तिन्हीपैकी एका मेथडनं सॉल्व्ह करायला लागणार. तुम्हाला सांगितलंय मी M1 चे हॉट क्वेश्चन घेताना की हॉट क्वेश्चन मध्ये जर क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं तर ते कोणत्या मेथडनं सॉल्व्ह करायचं, फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व्ह करायचं. का, कारण त्याच्यामध्ये आपल्याला लगेच आन्सर काय होते मिळून जाते. आता बघा हे आन्सर आपण थोडं काय करूया इझी करूया. म्हणजे बघा इथं 2 आहे इथं 28 आहे इथं 196 आहे म्हणजे प्रत्येकाला कितीने भाग जातोय 2 न काय करूया भागूया. मग आता बघा काय काय लिहिणारा डिवायडिंग बाय 2. मग बघा 2 ने डिवाइड केला काय होणार 2r1 स्क्वेअर अपॉन 2 प्लस 28 r1 स्क्वेअर अपॉन 2 प्लस 196 अपॉन काय येणार आहे 2 आणि इज इक्वल टू हा 130 अपॉन किती करूया 2. मग बघा हा 2 ला हा 2 कॅन्सल 2 1 जा 2 2 1 जा 2 आणि 2 4 जा किती येणार आहे 8. परत बघा 2 1 जा 2 2 8 जा किती येणार आहे 19 येणार आहे, सॉरी 2 9 जा किती येणार आहे 18. परत रिमाइंडर होणार 1 आणि 2 8 जा किती येणार आहे 60 आणि 130 च्या हाफ म्हणजे बघा 2 6 जा येणार आहे 12 परत येणार आहे 1 आणि 2 5 जा किती येणार आहे 10. मग काय काय राहिलं बघा r1 स्क्वेअर प्लस 14 r1 चा स्क्वेअर प्लस 98 आणि इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 65 नाहीतर येणार 60 इथे किती येणार आहे तुमचं 65. आता बघा काय काय करूया r1 स्क्वेअर प्लस 14 r1 स्क्वेअर प्लस 98 हा प्लस आहे ह्या साईडला आलं काय होणार मायनस आणि इज इक्वल टू 0. मग बघा r1 स्क्वेअर प्लस 14 r1 चा स्क्वेअर प्लस यांची काय करूया आपण प्लस मायनस मायनस मग 98 मायनस किती होणार आहे तुमचं 65. बघा
98 मायनस 65, 8 मायनस 5 किती येणार आहे 3, सॉरी इथं 9 आहे ना, हा, आणि 9 मायनस 6 किती आन्सर मिळणार आहे आपल्याला 3 मिळणार आहे, म्हणजे इथे येणार आहे 33 आणि इज इक्वल टू 0. आता हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे कोणत्या मेथडनं सॉल्व्ह करायचं, फॅक्टरायझेशन, बरोबर आहे. आता फॅक्टरायझेशन मेथड सॉल्व्ह करताना आपण काय करतोय, जो तुमच्या पहिल्या व्हॅल्यूचा कोइफिशियंट असेल तो आणि जी तुमची कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल त्याचं काय करतोय मल्टिप्लिकेशन, बरोबर. आता याला कोइफिशियंट आहे काय, नाही, म्हणजे नसतोय तेव्हा किती असतोय 1 आणि 33, म्हणजे आन्सर किती येणार तुमचं 1 इंटू 33चं 33. आता 33चं आपल्याला काय पाडायचं आहे फॅक्टर. फॅक्टर आपण कसे पडतोय की अशा दोन संख्या ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे 33 आणि आन्सर काय आला पाहिजे मधली संख्या, म्हणजे मधली संख्या किती आहे तुमची 14. आता बघा फॅक्टर पडूया 11 आणि 3, बघा 11 3 किती येते आन्सर 33 आणि बघा आन्सर किती यायला पाहिजे तुमचं +14. मग आता बघा त्याला साईन कोणती देणार तुम्ही, बघा दोघांना पण साईन काय देऊया तर मायनस आणि मायनस, बघा मायनस मायनस प्लस, एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा, बघा आपलं इथं चुकलंय, मायनसचा फॉर्म्युला यूज करायला पाहिजे होता, आपण कोणता केलाय प्लसचा, म्हणजे फक्त इथं काय चेंज होणार एक साईन, बघा a² मायनस 2ab प्लस b², इथं सगळीकडे फक्त साईन काय होणार आहे तुमचं तर मायनस, इथं पण मायनस, इथं दोन ठिकाणी पण मायनस, बघा एक चिन्ह चुकलं की खाली सगळं काय होत जाते चुकत जाते, बघा मायनस a² मायनस 2ab आणि प्लस काय आहे b². आता बघा दोन्हीला पण साईन दिलीत मायनस मायनस, मायनस मायनस प्लस 11 आणि 3 ऍडिशन किती येतात 14 आणि साईन कोणत्या नंबरचं बिगर नंबरचं आहे काय आहे, आणि बघा फॅक्टर मायनस मायनस प्लस, म्हणजे 33 ला साईन कोणतं पाहिजे प्लस आणि 11 3 आन्सर किती येते 33. आता बघा फॅक्टरायझेशन मेथड मध्ये आपण काय करतोय पहिली व्हॅल्यू आणि शेवटची व्हॅल्यू ॲज इट इज आणि मधल्या संख्येच्या जागी काय लिहितोय फॅक्टर्स. मग बघा r1² मायनस 11 r1² मायनस 3r1² प्लस 33 इज इक्वल टू 0. आता काय करायचं कॉमन काढायचं. मग बघा पहिल्याच्यातनं काय कॉमन निघतंय तर r1², मग r1² कॉमन काढल्यानंतर काय राहणार बघा इथं काय राहत नाही, म्हणजे किती लिहिणारा 1 लिहिणारा, बरोबर आहे. एक मिनिट थांबा, इथे बघा 28 आणि फक्त r1 येणार आहे. आपण काय घेतलंय r1² घेतलाय, इथे बघा फक्त r1 येणार, चुका लावले तरी म्हणलं. आता बघा 14 म्हणजे इथे किती येणार आहे फक्त r1 आणि इथं पण काय येणार आहे तुमचं r1 येणार आहे. मग आता बघा इथं r1चं स्क्वेअर आहे आणि इथं काय आहे r1, मग त्यातनं पण एक r1 काय घेतलं कॉमन, मग ब्रॅकेटमध्ये किती राहणार आहे एक r1 राहणार आहे मायनस हा r1 ऑलरेडी बाहेर काढलाय, म्हणजे इथं किती राहणार 11 मायनस बघा 3 न 33 ला भाग जातोय काय, म्हणजे 3 च्या टेबलमध्ये 33 येते काय येते, म्हणून आपण इथून 3 कॉमन काढलं तर बघा हा r1 आहे तसं लिहिला प्लस मायनस मायनस आणि 3 च्या टेबलमध्ये किती टाइम्सला 33 येते बघा 11 3 किती येते 33, म्हणजे इथे येणार 11 आणि इज इक्वल टू 0. बघा दोन्ही ब्रॅकेट सेम आलेत, मग सेम ब्रॅकेटच्या बद्दल किती व्हॅल्यू लिहितोय आपण 1 टाइम, म्हणजे r1 मायनस 11 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं तर ब्रॅकेटच्या बाहेरच्या व्हॅल्यू म्हणजे r1 मायनस 3 आणि इज इक्वल टू 0. मग आता बघा पुढं कुठं लिहूया इथं लिहूया बघा बघा काय काय लिहिणार तर r1 मायनस 11 इज इक्वल टू 0 और काय लिहिणार तर r1 मायनस 3 इज इक्वल टू 0. म्हणजे बघा r1 ची व्हॅल्यू हा मायनस 11 आहे त्या साईडला गेल्यानंतर प्लस और r1 इज इक्वल टू हा मायनस 3 आहे त्या साईडला गेल्यानंतर ना प्लस, म्हणजे r1 ची व्हॅल्यू मिळणार 11 आणि दुसरी r1 ची व्हॅल्यू किती मिळणार 3. अजून r1 ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला दोन रेडियस फाइंड करायचे आहेत,
आता R2 ची व्हॅल्यू कशी काढणार सांगा. R2 ची व्हॅल्यू साठी काय इक्वेशन आहे बघा. R2 इज इक्वल टू 14 मायनस R1. मग ह्या इक्वेशन फर्स्ट मध्ये जर मी ह्या R1 च्या व्हॅल्यू पुट केल्या तर मला व्हॅल्यू कुणाची मिळणार आहे, R2 ची. बरोबर आहे. मग आता बघा दोन कंडिशन आहेत तुमच्या. वेन R1 इज इक्वल टू 11 देन R2 इज इक्वल टू, बघा पहिल्यांदा जर मी रेडियस R1 ची व्हॅल्यू 11 घेतली तर R2 किती येणार बघा. R2 इज इक्वल टू काय लिहिणार आहे, 14 मायनस R1. मग बघा 14 मायनस R1 ची व्हॅल्यू किती आहे, 11. मग 14 मायनस 11 आन्सर किती मिळते, 3 येणार आहे. बघा इथे लिहा फ्रॉम 1. आणि बघा दुसरी वेन, आता बघा एकदा 11 ठेवले आता 3 ठेवूया. वेन R1 इज इक्वल टू 3 देन बघा काय काय येणार आहे इक्वेशन 2. R2 इज इक्वल टू 14 मायनस R1. इथं परत काय लिहिणार तर फ्रॉम 1. मग बघा 14 मायनस R1 ची व्हॅल्यू घ्यायची 3. मग 14 मायनस 3 आन्सर किती मिळणार आहे तुमचं, 11. बघा युनिट दिलंय, एरियाला युनिट दिलंय सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे रेडियसला युनिट काय असणार आहे, सेंटीमीटर. म्हणजे सर्कलच्या 2 रेडियस येणार आहेत, काय काय 3 सेंटीमीटर आणि काय येणार आहे 11 सेंटीमीटर. बघा क्वेश्चन लक्षात आलं काय तुमच्या. इथून पुढचं कॅल्क्युलेशन काय आहे इथं लिहिलेलं आहे, लक्षात आलं काय. बघा क्वेश्चन बघा एकदम इझी मेथड मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. इथं थोडंसं आपलं चुकलेलं ते पण तुम्हाला करेक्शन करून सांगितलेलं आहे. एक जरी चुकलं तर खाली सगळं काय होत जाते, चुकत जाते. चुकून बघा अशा गडबडीमध्ये आपण इथं काय लिहिलं R1 आणि इथं साईन काय लिहिलं प्लस लिहिलं, ते पण लक्षात आलं. बघा हा व्हिडिओ ह्याच्यामध्ये आपण 3 क्वेश्चन एक्सप्लेन केलेले आहेत. तिन्ही देखील क्वेश्चन बोर्डाच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत. अजून देखील तुम्हाला कोणता क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर तो क्वेश्चन जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याचा व्हिडिओ आपण नक्कीच टाकूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. इथून पुढे देखील हॉट क्वेश्चनचे व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळं चॅनेलला सबस्क्राईब करा. काही जर शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. थँक्यू.